मित्रांनो, बरेच लोक देवाला शिवी देतात, देव नाही असे म्हणतात. बऱ्याच लोकांकडून ऐकले. तर एकाला विचारले की बाबा तू का देवावरती नाराज आहेस? तर तो म्हटला देव नाही आहे. ठीक आहे, मी म्हटलं जीवनामध्ये तुझ्या 2 गोष्टी काय दिलेल्या आहेत? तर तो म्हणतोय सुख आणि दुःख. ठीक आहे, मी म्हटलं हे सुख आणि दुःख कंटिन्यू असते का तुझ्या जीवनामध्ये? तर तो बोलला नाही आहे. थोडे दिवस दुःख आलं तर थोडे दिवसानंतर सुख येते, आणि थोडे दिवस सुख भेटलं तर थोडे दिवस दुःख येते. आणि जे देवाने जे दिलेले आहेत या 2 गोष्टी यासाठी दिलेल्या आहेत की त्याचा एक पुरावा आहे की देव आहे. कारण की तुम्हाला सुखच जर दिले असते तर तुम्ही देवाला सुद्धा विसरून गेला असता आणि देवाची कधी आठवणही केला नसता. त्यासाठी तुम्हाला सुख आणि दुःख दिलेलं आहे. कारण की तुम्ही जर सुखी जास्त आनंदमध्ये राहून देवाला विसरलात, त्यावेळेला तुम्हाला दुःख हे मध्ये येणारच. यासाठी येणार की तुम्ही देवाला पुन्हा आठवावं लागेल. आणि ते आठवल्यानंतर तुम्हाला जेव्हा समजेल की देव आहे म्हणून, तेव्हा तुम्हाला आणि पुन्हा सुख भेटेल. यासाठी मित्रांनो, देव नाही आहे या अंधश्रद्धेमध्ये कोणीही राहू नये. देव आहे आणि त्याची आपण भक्तीही आपल्या मनाने केली पाहिजे. बरेच लोक जे दुसऱ्याला दुःख देत राहतात, त्या लोकांना हे माहिती नाही आहे ते थोड्या दिवसासाठी खुश असतील, पण पुन्हा त्यांच्यावरतीही तेच संकट येईल. भरपूर दिवस त्यांचे नसतील, थोडे दिवस असतील त्यांचे नाचायचे, नंतर त्यांच्यावरतीही ते संकट येईल. त्यासाठी मित्रांनो, अंधश्रद्धा बाहेर काढा, देवाची भक्ती करा, देवाचे स्मरण करा. प्रत्येक दिवशी आपले मंदिर स्वच्छ ठेवा आणि मंदिरमधील जी घाण वगैरे आहे ती सर्व साईडला करा. आणि प्रत्येक रात्री भजन वगैरे सुरू करा आपल्या मंदिरमध्ये. आणि देवावरची जी श्रद्धा आहे ती विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.